आता आम्ही चाललोय दरे या गावी. तापोळ्याचा सुंदर निसर्ग तुम्ही बघू शकता. समोर ब्रिज दिसतोय, नवीन ब्रिज. ही शासनाकडून तराफीची सेवा असते. सध्या पलीकडे जाण्यासाठी हा तराफा हा एकमेव मार्ग आहे. आणि ही समस्या सोडवण्यासाठी आमचे भूमिपुत्र कार्यसम्राट मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या यांच्या प्रयत्नातून तुम्ही बघू शकता हा ब्रिज दिसतोय. हा ब्रिज बनवला की या तराफ्याला बाय बाय करण्याची वेळ येणार आहे. मुख्यमंत्री साहेबांचे आभार. आणि आता आम्ही चाललोय इथे पलीकडे गाडवली आहे आणि गाडवलीच्या पुढे मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं दरे हे गाव आहे. दरे गावामध्ये चाललोय. पाहूया मुख्यमंत्र्यांचं गाव, घर आणि शेती. पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल. ही माझी कार आहे 3878. आमचे दादा आहेत. दादा आहे गडबडीत आहेत. महाराष्ट्राचे कार्यसम्राट मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचं दरे गावातील हे मूळ घर आहे. आणि हे घर पाहिल्यानंतर आपण जाऊया त्यांचे ग्रामदैवताचे दर्शन घ्यायला. त्यानंतर आपण फार्म हाऊस पाहूया. दरेगावचं ग्रामदैवत एकनाथ शिंदे साहेबांचं गाव. त्यांचं कुलदैवत पाहू शकता तुम्ही. काम चालू आहे. पुढे जाऊन फार्म हाऊस. आपण दरे या गावी आलोय. अर्थातच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री दरेगावचे सुपुत्र एकनाथजी शिंदे साहेब यांच्या फार्म हाऊसला भेट देण्यासाठी आज आलो. तुम्ही बघू शकता अतिशय निसर्गरम्य आणि साहेबांना पहिल्यापासून शेतीची खूप आवड आहे. हे बघू शकता तुम्ही आंबे. शेतीची साहेबांना पहिल्यापासून आवड. शेती पुत्र असल्यामुळं बघू शकता आंबे. हे बघा बॉटमला एकदम आंबे छान. आम्ही हे बघ हे इतके फोकस करतो. हे बघा आंबे जम्बो साईज. आणि मी तुम्हाला हा ट्रॅक्टर दाखवतो. साहेब जेव्हा राजकारणातून कंटाळतात तेव्हा साहेब स्वतः येतात इथे आणि ही आमची गावची माती साहेबांना ऊर्जा देते असं मला वाटतं. हाच तो ट्रॅक्टर आहे साहेब चालवतात. हा ट्रॅक्टर आहे आणि ही आंब्याची बाग आहे. हे बघा बाग किती सुंदर आहे. ही आंब्याची बाग आहे. तिकडे आमचा आम्ही व्हिडिओ काढतोय, सपोर्ट करतोय. बघू शकता तुम्ही आंबे. ही आंब्याची बाग. आता नेक्स्ट आपण आम्ही इकडे ते पण आंबे आहेत. पूर्ण आंब्याची बाग आहे आणि खाली इकडे बघा आंबे. आपल्या जमिनीला टेकले अक्षरशः ही वेगळी जाते. हा जवळजवळ गेले. हा जवळजवळ दीड किलोचा 2 किलोचा आंबा असेल. बापरे बघ आंबा आहे की फणस आहे. आम्ही ऍक्च्युली व्हिडिओ मोठा होणार आहे. बाग खूप सुंदर आहे. आपण ही पपई आले बघा मोठी मोठी. इकडे हे नारळाचं झाड आहे. इकडे केळी आहेत. ऍक्च्युली फार्म हाऊस खूप मोठं आहे. छोट्याशा व्हिडिओमध्ये कव्हर नाही होणार पण मी तुम्हाला दाखवण्याचा होता एवढा प्रयत्न करतो. तिकडे पण तुम्हाला झाडं दिसतात. तिकडे संतचं पण झाड आहे. नारळाची खूप झाड आहे. आम्ही ही साईड दाखवतो. ही पूर्ण लाईन अशी नारळाची झाड आहे. क्लायमेट पावसाचं झाले त्यामुळे थोडी गडबड आहे. ही पिकी आहे बघा समोर. आम्ही इकडे पिकी जी आहे खूप मोठी बाग आहे.
साहेबांना शेतीची खूप आवड आहे, त्याच्यामुळे इकडे काजू आहे, काजू आहे, चिक्कू आहे, इकडे चिक्कूची झाड आहेत बघा, चिक्कू आहे, काजू आहे, हे बघा काजू, काजू आले त्याला खूप सुंदर असे काजू आहे. इकडे नाही काजू, पाऊस जोरात आहे, पाऊस गडबड तरी काजूची पान आहे, खूप मोठा फार्म आहे. छान आहे बघा, मोसंबी, मोसंबी आलेत बघा, ही मोसंबी आहे, ही मोसंबीची लाईन आहे, इकडे मोसंबी आहे आणि हा केसर आंबा आहे, इकडे केसर आंबा. ॲक्च्युली पाऊस खूप झाला आणि तुम्ही फणस बघू शकता, फणस कुठे असावे एवढे खाली, बापरे फणस खाली आहे, फणस जमिनीला येतात की काय कळलं ना मुळाला, एवढं पण तिथं लिंबाची झाड आहेत, चिकू आहे, लिंबू आहे, लिंबू आहे, छान असते त्या ठिकाणी बघू शकता आंबे ही बोकर. पाऊस आला ऍक्च्युली गडबड झाली.